का तुम्ही त्याकडे सासवा चुलत सासवा बनण्याचं काम करतात. ती बाई ऑलरेडी तिच्या लाईफ. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू माय किचकिचवाली बाल्कनी. मी आज सकाळीच बाल्कनी मस्त अशी क्लीन करून घेतली होती आणि तुम्ही पाहू शकतात पावसामुळे माझी पूर्ण बाल्कनी खराब झाली आहे. मी अक्षरशः अर्धी ओली झालेली आहे. मला व्लॉग सुरू करायची आता काहीच गरज नव्हती, पण म्हटलं माझे हाल तुमच्यासोबत शेअर करते. आधी नॉर्मल असा मस्त बारीक बारीक हवा चालली होती, वातावरण चेंज होत होतं. अचानक जोरात एकदम सोसाट्याचा वारा सुटला आणि लगेच जे आहे ते पावसाला सुरुवात झाली. ही जी जाळी आहे ना, ही जाळी मला ओढून इकडे न्यायची होती, जेणेकरून इथे पाणी यायला नको आणि माझी ट्रेडमिल वगैरे ओलं व्हायला नको. तर ते करण्याच्या धावपळीत मी अर्धी ओली झालेली आहे आता. तरी पण हवा एवढी चालू होती ना की शेवटी मी ती लावलेली त्या क्लिप्स वगैरे लावून ठेवला, तर त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ते सगळं निघून गेलं आणि जे व्हायचं ते झालंच. शेवटी बाल्कनी ओली झाली आहे. आता हे सगळं क्लीन करावं लागेल. म्हणजे मला असं काही कुठेतरी वाटत होतं की जाऊ दे, काही क्लीन करू नको, पाऊस वगैरे आला तर खराब होईल. पण कालच्या दिवशी पण पाऊस आला होता आणि तेव्हा पण असंच वारा वगैरे होता. पण त्या दिवशी ना पाऊस असा आमच्या बाल्कनीकडून नव्हता, तो उलटा होता त्या दिशेने, त्यामुळे काहीच ओलं झालं नव्हतं. म्हणून म्हटलं जाऊ दे, आज पण सेम तसंच होईल. म्हणून मी ही बाल्कनी आज सकाळी आवरली होती. आणि हे असं झालं आहे म्हणजे आता माझं काम वाढलं आहे. आणि ॲज युजल जसं पावसाचा एक थेंब पडायच्या आधीच लाईट गेलेली असते, लाईट गेली. चला, पण एक गोष्ट छान आहे की झाडांना थोडं थोडं जे आहे ते मस्त पावसाचं पाणी भेटलं आहे. आय होप की ते छान मस्त फुलतील. हे बघा, ही कढीला धरलं पण जात नाही हिच्याकडून वेट. उद्या फुलणार आहे ती आणि मला तिला जपायचं आहे. चला आता व्लॉगला सुरुवात झाली. तर ये इकडे. काय खाते? चॉकलेट खाते? चॉकलेट नाही खायची ना, हे खायची, कॉफी को खायची. मला पण चहा प्यायची इच्छा झाली आहे. मस्त पाऊस येतोय ना, मग चहा प्यायची असं वाटतंय मला. ॲक्च्युली जेव्हा वातावरण चेंज होत होतं ना, मला तेव्हाच असं वाटत होतं. हां, तर जेव्हा वातावरण चेंज होत होतं ना, मला तेव्हाच असं वाटत होतं की मस्त चहा बनवावी. पण म्हटलं जाऊ दे, काही पाऊस यायचं एवढं येईल की नाही येईल असं जरा होतं जरा माझं. पण आता मस्त अशी हवा चालली आहे. पकड दरवाजा. तर आता वाटतंय की नाही. हे बघा, मी पूर्ण असं काही हेअर वॉश पण केलं होतं. पूर्ण चिपचिप माझे हेअर झाले पावसात भिजल्यामुळे. पूर्ण ओली झाली आहे मी इथून आणि थंडी पण वाजते थोडी थोडी. चला आता मस्त चहा ठेवते आणि बघूयात आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत काय काय शेअर होतं ते. बघा मला असं वाटलं की आता बंद होईल, म्हटलं पुन्हा सुरू झाला आहे जोरात, खूप जोरात. काय चाललंय या पावसात काही कळत नाही. म्हणत होतीस का तू? हे बोलताय की पिया मला खोल, पिया मला खोल, मला मिक्स व्हायचंय. तिला मी जरा घाई आहे, म्हणजे उद्या आम्हाला कुठेतरी निघायचं आहे. आमचा प्लॅन चालू होता, पण बरेच 2-3 प्लॅन होते आमचे आणि आम्ही जाऊ असं काही फिक्स नव्हतं. पण आता आमचं उद्या जायचं ठरतं आहे. कुठे मी तुम्हाला सांगेल ते, आणि जेव्हा जाईल ना तेव्हाच समजेल तुम्हाला की मी कुठे आम्ही कुठे चाललो आहे असं. तर माझ्याकडे आजचाच दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये मला बरीच घरातली कामं आवरून घ्यायची आहे. त्यानंतर बाहेर होईल मी, तू असं काय पण नको करत जाऊ. हां, तर मी काय बोलत होती, तर आम्ही तर उद्या जाणार आहेत आणि मला बरेच कामं आहेत. मी सकाळीच एक शूट होतं ते आवरून घेतलं आहे. तो व्हिडिओ मला एडिट करायचा आहे आणि आजच मला ब्रँडपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि माहीत नाही, म्हणजे तसं तर नेहमीच असतं, आपण कुठे जायचं म्हणलं की मग ती एकदम एमर्जन्सी होऊन जाते की नाही आपल्याला करायचंच आहे असं. तर आज म्हणून मी पियाला सांगितलं की पिया, आपल्याकडे आजचाच दिवस आहे, आपल्याला पॅकिंग करायची आहे, मला झाडांचा बंदोबस्त करायचा आहे. त्यानंतर जे आहे अजून व्हिडिओची एक्स्ट्राची कामं आहेत. 2-3 शॉर्ट व्हिडिओ बनवून ठेवायचे, जेणेकरून तुमच्यासोबत मी रोज भेटू शकते. इतकं सगळं स्वयंपाक करायचं आहे, रात्रीचं जेवण, सगळं काही सगळं माहितीच आहे तुम्हाला. मग पियाला सांगितलं की पिया चल का, म्हटलं जरा मला हेल्प कर, फ्रीजमधून हे आणून दे, ते करून दे. आणि पिया मला करत होती, ठीक आहे, हेल्प करत होती. पण ती हेल्प हळूहळू इरिटेटिंगमध्ये बदलते. आणि आता हे असं ते तिचं म्हणणं आहे की ती भेंडीची भाजी मला म्हणते की पिया मला खोल आणि मला मिक्स करू दे. म्हणजे मला येतं ऍक्च्युअली मिक्स. चटका लागला मग नाही होत. आताच प्रॉमिस केलंय तुम्हाला, नाही होत काही, पण आताच तुम्हाला प्रॉमिस नाही होत काही. आणि पियाचं असं कुठे जायचं म्हणलं की पिया म्हणते चल मम्मा पॅकिंग करूया. तिला पॅकिंग आणि ते माझं किचन सेट मी ते पण घेऊन गेले. तिचं किचन सेट ते मागे तिला गिफ्ट दिलं होतं ना 5th की 4th चॅलेंजमध्ये. 5th चॅलेंजमध्ये आमचं 6th अजून बापरे पहिल्या दिवशीच कॅन्सल होते. रोज रडतोय आम्ही 6thच्या दिवशी. काल रडली नव्हती पिया.
तर ते तिला न्यायचं आहे आता. मागच्या वेळेस पण मम्मीकडे गेलो होतो ना, तेव्हा पण तिचा प्लॅन होता की ती मी किचन सेट तिकडे घेऊन जाईल, आजी आणि बाबांसोबत खेळेल, मस्त त्यांना चहा बनवून देईल असं काहीतरी. पण तेव्हा आम्ही ट्रॅव्हलने गेलो होतो आणि एवढा सामान घेऊन जाता येत नाही. आता आम्ही कारने चाललोय. तर मग तिचं म्हणणं आहे की आता मी माहेरी नाही जाणार आहे, पण जाणार आहे कुठेतरी. सो सस्पेन्स थोडासा. तर मग तिचं आता चाललंय की ती गाडी आता आपण नेणार आहे ना मम्मा, मला आता ते जे आहे किचन सेट घ्यायचंय. म्हटलं चल घेऊन घे. तर मी आता बनवते मस्त भेंडीची भाजी, नंतर कढी बनते असं. म्हणजे फ्रीजमध्ये अजून 1-2 भाजी ती रात्रीपर्यंत फिनिश करून घ्यायची, कारण 4-5 दिवस असंच भाजी पडेल. मग ते काय एवढं आपल्याला पण असं वाटतं की नाही, पूर्ण जे आहे ते फिनिश झालं पाहिजे. तर भेंडीची भाजी. आणि चला मी तुम्हाला ते फूल दाखवणार होती ना. ॲक्च्युली फूल पाहण्याआधी म्हणजे मी प्रिपरेशन करून ठेवलं होतं की मी मूग मस्त भिजवत टाकले होते की उद्या वगैरे उसळ बनवेल. पण आमचं जायचं ठरलं म्हणून म्हटलं आता ते फ्रीजमध्ये जरी ठेवलं असतं 4-5 दिवस ते मूळ आलेले मूग पण खराब होऊन जातात. म्हणून मी म्हटलं चला पाण्यातून काढले आणि त्यांना सुकवत टाकून दिले मी की सुकतील दिवसभरामध्ये. आणि हे इकडे फूल, हे एक फूल आहे पिया इकडे बघ. आणि हे एक फूल आहे. कुठलं फूल जास्त क्यूट आहे बघ बरं इकडे. हे तोंडाला पीठ लावलंयस पिया तू. हे पहा किती छान कलर आहे. अशामध्ये ना मला येल्लो कलर पण घ्यायचा आहे. तिथे ॲक्च्युली होते पण ना उमललेले नव्हते फुलं, अशा कड्या होत्या. मग मला कन्फ्युजन होते की हे उमलल्यावर येल्लो निघतं की ऑरेंज, आणि माझ्याकडे 2 ऑरेंज झाले असते म्हणून म्हटलं जाऊ दे, नेक्स्ट टाईम कधीतरी आलो तर घेऊयात. काल पावसामुळे माझी ही एक फांदी तुटली. तुटलेली का? हा ते पण तुटलं होतं बाळा, ते पण तुटलंय. हवेमुळे खूप जे आहे ते झाडांचं असं नुकसान होऊन जातं. हे पण पूर्ण जे आहे ना पूर्ण असं बेंड होऊन जायचं खाली. आता 4-5 दिवस जायचंय. बघा गाईज, आता 4-5 दिवस जायचंय म्हटल्यावर झाडांचा काही ना काही जे आहे ती बंदोबस्त मला करावा लागेल. काय अरे आपलं सकाळी फिक्स नव्हतं ना म्हणून आता झालं ना. चला मग मी आता पटपट आवरते, कुठे जाते ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करते. संग पावसाच्या धारा, सेम सिच्युएशन गाईज. आज पण पाऊस येणार आहे. पूर्ण अंधार झालाय. ना तुम्ही हे अलामंडाचं बघा किती फुलं आले त्याला. 1 2 3. हाय गाइस, तुम कहाँ से आ गए उधर से? हाय गाइस, देखो ये. अरे ते सगळे हे रॉड येत आहेत ना, तू दिसत नाही बाळा, जा. बाय गाइस. तर इकडे हे 2, हा 3 आणि हे वर बघा किती फुलं आलेत. बहरतोय अलामंडा, इतकं छान वाटतं ना बघून. सुट्टे हवा सुटते. आता पावसाला सुरुवात झाल्यानंतर चहा प्यायला पाहिजे, तर मी इथे चिंचेचं पन्हं पिते. कारण मी कालच्या दिवशीच एक्स्ट्राचं बनवून ठेवलं होतं की पुढचे 2-3 दिवस मी मस्त एन्जॉय करू शकेल. पण आता आम्ही गावाला जातोय म्हणून म्हटलं चला संपवलं पाहिजे. So, मी हे तर चला आता या मस्त पावसाचा व्ह्यू एन्जॉय करत मी हे चिंचेचं पन्हं पिते. पियाला मस्त असं मी ऑइल लावून दिलं आहे. तिचं हेअर वॉश करायचं आहे कारण उद्या सकाळी पॉसिबल होणार नाही. मला पण करायचं आहे आणि मी उद्या सकाळीच करेल म्हटलं. काही आम्हाला निघायचं आहे आणि पॅकिंगच्या नावाने काहीच झालं नाही. म्हणजे पियाने तिची इथे बॅग पॅक तर करून ठेवली, पण मला माहिती की त्याच्यात तर बराचसा सामान तिने काहीच कामाचं ठेवलेलं नसेल. ते एकदा सॉर्टेड करावं लागेल. आमच्या बॅगा पॅक करायच्या बाकी आहेत. माझे सकाळपासून 3-4 ड्रेस चेंज करून झाले आहेत कारण व्हिडिओचं शूट मला आज आवरून घ्यायचं होतं. थोडंसं फक्त मी पॅकिंगच्या नावाने जे आहे ना, थोडंसं माझं जे काही स्किन केअर होतं ना, म्हणजे मॉइश्चरायझर वगैरे असं न्यायचं होतं ते काढून ठेवलं आहे. आणि हे इथे प्रोडक्ट काढून ठेवलेत कारण मला यांना घेऊन जायचं आहे सगळं. ते आल्मंड ऑइल किंवा खोबरेल तेल आहे, त्यानंतर हे मॉइश्चरायझर वगैरे आहे, असं हे सगळं काढून ठेवलं आहे मी इथे. अजून जरा बघायचं 1-2 गोष्टी एक्स्ट्राच्या असतील वस्तू, तर त्या पण काढून ठेवायचं आहे. असं प्रोडक्ट्स मी इथे काढून ठेवले. प्रोडक्टवरून लक्षात आलं ओके, तर त्या प्रोडक्टवरून मला लक्षात आलं की मला तुमच्यासोबत काहीतरी शेअर करायचं आहे. बाय द वे, चला सस्पेन्स ठेवण्यापेक्षा सांगते मी तुम्हाला की आम्ही उद्या ना म्हणजे माझ्या सासरी जाण्यासाठी निघणार आहोत. ॲक्च्युली ना म्हणजे हे प्रोडक्ट्स तर मी त्यांच्यासाठीच आता ते मॉइश्चरायझर वगैरे काय होते ते घेऊन चालली आहे. पण मला एक गोष्ट शेअर करायची होती. मी म्हटलं एखाद्या व्हिडिओमध्ये निवांत बसून जे आहे ते तुमच्यासोबत बोलते, पण मला असं वाटतं की चला आजच जे आहे आलंय मनात तर शेअर करून टाकू तुमच्यासोबत. तर मी म्हणजे जेव्हापासून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते ना, म्हणजे मी 3 वर्षापासून व्हिडिओ बनवते,
जेव्हा पण मी माहेरी गेली, आईसाठी काही सामान घेऊन गेली, मला नेहमी जे 1% जी माझी ऑडियन्स आहे ना, 99% खूप छान आहे. अगदी माझं जसं मन आहे ना, माझं जसं नेचर आहे ना, मला तशी मिळाली आहे. पण 1% ऑडियन्स अशी ना, म्हणजे फक्त ती मलाच नाही, ती बऱ्याच इन्फ्लुएन्सरला जाऊन त्रास देत असते. रिलेटेड सासू सासरे, इन लॉज, माहेरी जाते सासरी जात नाही, असं तसं हे मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. चला म्हटलं आज आपल्याही मनातली थोडी भडास आपण काढून घेऊया. तर मी जेव्हा पण असं आईकडे गेली ना, तर मला काही त्या 1%च्या बायका आहेत त्या असं म्हणतात की आईकडे जाण्यापेक्षा सासरी गेली असती, तिकडे जाऊन पण तू पापड बनवू शकली असती, मग तिकडून इकडे आली असती असं. म्हणजे अजून दुसरी गोष्ट सांगते मी तुम्हाला, जे लेटेस्ट आता मी आईकडे जाऊन आले ना, त्याच्यावर त्या कमेंट्स मला रिसीव्ह झाल्या की आईसाठी घेते सासूसाठी घेत नाही. हे तर आधीपासून चाललंय खूपच, की साडी जी आहे ती आईला दिली, सासूबाईंना देत नाही. सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की तुम्हाला जे दिसतंय ना, फक्त जसं मी तुम्हाला जे दाखवते ना त्याच्यावर टिप्पणी करत जा. खूप असं स्वतःचं अज्युम करून त्याच्यावर आपलं काहीतरी मत मांडून ते कमेंटमध्ये अजिबात तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे. हे चॅनल मी फक्त माझं आणि पियासाठी बनवलं आहे. सो मी जेवढं दाखवते पियाच्या बाबतीमध्ये माझं काही चुकतं आहे तिथे काहीतरी सांगत जा, माझं काहीतरी बनवताना तुमच्यासोबत शेअर करताना काही चुकतंय तर तिथे तुम्ही बोलत जा. पण ही 1% ह्या बायकांना का एवढी पडलेली असते म्हणजे मला समजत नाही. आता मी हे लास्ट टाइम 4-5 दिवस आईकडे गेली होती, त्याच्या मागे पण लॉजिक होतं, कारण आमचा प्लॅन हा होता की मी सासरी जाणार आहे. आता त्या 4-5 दिवसांमध्ये मी माहेरी पण जाऊ, सासरी पण जाऊ, मावशीकडे पण जाऊ, म्हणजे कुठे थांबूच नाही, फक्त फिरतच राहायला पाहिजे का मी पापड करण्यासाठी गेलीच नव्हती. माझ्या आईने ऑलरेडी सगळे पापड आम्हाला पुरतील एवढे सगळे करून झाले होते. पण ते पीठ जे खायचं असतं ना, ती जी मज्जा असते ना, त्यासाठी तिने ते आमच्यासाठी की चला तुम्ही येणार आहे तर आपण पापड मस्त बनवू, पण या तू प्रोसेस पण तुझ्या ऑडियन्स सोबत शेअर कर आणि तुमचं पीठ खाणं पण होऊन जाईल, असा त्यामागचा थॉट होता. तर त्या एका बाईने त्याचं लॉजिक असं लावलं. म्हणून मी म्हणते जे दिसतं ना आपण त्याच्यावरच बोललं पाहिजे, अज्युम करून कधी काय बोललं नाही पाहिजे. राहिलं असं काही देण्या घेण्याच्या बाबतीमध्ये तर बघा, मी जे आईला देते ना मी ते तुमच्यासोबत शेअर करू शकते, कारण मला असं वाटतं की मी ते एक्सप्लेन पण करता येईल मला तुमच्यासोबत, तुम्ही पण ते थॉट जे आहे ते रिलेट करणार. त्यानंतर मी तिला दिलं आणि तेव्हा जर मी व्हिडिओ असा कॅप्चर वगैरे केला तर तो मोमेंट पण मी तुमच्यासोबत शेअर करू शकते. आणि तसंच जर हे सेम इकडचं असलं की माझ्या सासूबाईंसाठी काही जसे आता हे प्रोडक्ट्स घेऊन चालली आहे, आता मी हे तुमच्यासोबत फर्स्ट टाइम शेअर करते. याच्या आधी मी कधीच असं व्हिडिओ बनवला नाही, कारण मला असं वाटतं की असं त्यांनी कधी बघितलं की अरे आपल्याला हिने हे आणलंय आणि त्याच्यानंतर ही व्हिडिओत पण शेअर करते, त्यांना वाईट वाटायला नको, हे त्यामागचं रिझन असतं. दुसरं म्हणजे मी त्यांना देताना व्हिडिओ वगैरे करू शकत नाही, कारण की ते लोक अजून एवढे कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत. मी आतापर्यंत तुमच्यासोबत जे पण त्यांचं घर वगैरे थोडंफार शेअर केलंय ते खूप असं म्हणजे घाबरत जे असतं ना की नको बाबा यांना हे कॅमेरा फ्रेंडली नाही ना, तर आपण उगाच त्यांची प्रायव्हसी घालवायची नाही. जसं तुम्ही पियाच्या पप्पांच्या बाबतीमध्ये बघा, म्हणजे मला माहिती आहे की ते जेव्हा व्हिडिओमध्ये येतील, बोलतील, आम्ही दोघांचं कॉन्व्हर्सेशन किंवा आम्ही काही पण करतो हे तुमच्यासोबत मी जेव्हा शेअर करेल ना, आज तुम्ही माझ्या व्हिडिओचे व्ह्यूज बघून घ्या आणि जेव्हा आम्ही दोघं हसू तेव्हा ते काहीतरी बोलतील ना, तेव्हा तुम्ही माझ्या व्हिडिओजचे व्ह्यूज बघा, हे डबलचे झालेले असतील. मला हे सगळं माहिती आहे, मला हे त्यांना पण खूप वेळा बोलून झालं आहे, पण मला हे व्ह्यूजसाठी करायचं नाही आहे, मला हे पैशांसाठी करायचं नाही. मला त्यांची प्रायव्हसी जपून ठेवायची, त्यांचं मन जपून ठेवायचं आहे. त्यांना जसं वाटतंय की नाही मी नाही दिसलं पाहिजे तर नको, कशाला उगाच 2 पैशांसाठी आणि 2 व्ह्यूजसाठी मी त्यांनी त्यांची प्रायव्हसी पण आणि त्यांचं मन पण जे आहे ते नाराज करू. त्यांना जेव्हा वाटेल, जेव्हा त्यांना इच्छा होईल त्यांची, तेव्हा ते थोडेफार कधीतरी दिसतात की ठीक आहे चल मागून घेऊन घे वगैरे असं. तर ह्या गोष्टी असतात सगळ्या. तसंच माझ्या इनलॉजच्या बाबतीमध्ये पण आहे, ती लोकं म्हातारी झाली आहे. तुमच्या घरामध्ये जर कोणी म्हातारी लोकं असतील तर तुम्ही बघू शकतात, ते एवढे जास्त कॅमेरा फ्रेंडली नाही आहे. मी माझ्या आजीला बघितलं, माझे बाबा तरी ते छोटा मोबाईल असतात ना त्याचं बटन किंवा कॉल वगैरे कुणाला लावून घेतात. माझ्या आजीला तो फोन पण अजून उचलायचं समजत नाही, उचलून दिला की फक्त कानाला लावते. सो अशी ही लोकं आहेत, ही जनरेशन खूप पुढे गेली आणि त्यांना याच्यामधलं जास्त काही समजत नाही आहे. कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्यात ते लक्षात राहत नाही. तर मला अशा सिच्युएशनमध्ये मला नको आहे की मी उगाच जे आहे ते माझ्या व्ह्यूजसाठी किंवा फक्त ही 1% ऑडियन्स ज्यांना बघायचं आहे की नाही बाबा माझ्या आणि माझ्या सासूची पण बॉन्डिंग चांगली, त्याच्यासाठी फक्त मी कॅमेरा घेऊन त्यांचं जे आहे ती प्रायव्हसी मोडू आणि ते सगळं दाखवून, मला हे नाही जमत. मी हे आता पण नाही करणार, या पुढे पण नाही करणार. दाखवायला मी पण कम्फर्टेबल नसते आणि ते पण नसतात, त्यामुळे सिच्युएशन खूप डिफरंट होऊन जाते दाखवणं. आता बघा आम्ही 4 ते 5 दिवसासाठी चाललोय, पण मला नाही वाटत मी काही जास्त शूट करू शकते, कारण शूट करायला मी पण कम्फर्टेबल नसते आणि ते पण नसतात. नॉर्मल आपलं जेवण करा, गप्पा करा, असं म्हणजे आईकडे गेल्यानंतर मी विचार करू शकते की चला इकडून तिकडून काहीतरी दाखवूया, टेरेसवर जाऊया, बडबड करूया, आपली काहीतरी तुमच्यासोबत जुन्या आठवणी, लहानपणी असं केलं तसं केलं. तिकडे जाऊन मी कसं काय असं टेरेसवर जाऊ आणि आपल्या सासरी मी असा व्हिडिओ घेऊन, म्हणजे हे पण तुम्ही विचार करा ना, जी 1% ऑडियन्स आहे जे बोलतात की तू तिकडे
तिकडे जाऊन हे केलं असतं ते केलं असतं, मी गेली असती पापडला तिथे करायला 5 दिवस, पण तुमच्यासोबत शेअर केलं नसतं, कारण मी हे करायला गेली असती तुमच्यासोबत शेअर करायला नाही, तर ह्या गोष्टी हाईड होऊन जातात, तुमच्यासोबत शेअर करता येत नाही. इतकं सिम्पल ही गोष्ट आहे. आणि हे फक्त माझ्या बाबतीतली गोष्ट नाही आहे, सगळ्या ज्या आपण इन्फ्लुएन्सर मॅरिड बायका आहेत ना त्यांची ही सिच्युएशन आहे. आपण आपल्या आईवडिलांसोबत जेवढा कम्फर्टेबल आपण राहू शकतो, कुठलीही गोष्ट करू शकतो, मग ती तुम्ही लग्नाच्या आधी म्हणा किंवा लग्नाच्या नंतर म्हणा, ती आपण आपल्या इनलॉज सोबत नाही राहू शकत. हे लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या मनाने काहीतरी कहाणी बनवून ती काहीतरी कमेंट्समध्ये येऊन निगेटिव्ह हे करून टॉन्टिंगवाला बोलून की तू तर अशीच तू तर तशीच, मी हे माझ्या बाबतीत नाही, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघत असते की एखाद्या कोणीतरी तिच्या आईवडील बिचारी तिच्या घरी येतात आणि लगेच तिच्या सासू सासऱ्यांना त्याच्यामध्ये घेऊन यायचं होतं, यांनाच असं करते. म्हणजे का तुम्ही त्या आक्कड सासवा चुलत सासवा बनण्याचं काम करतात? ती बाई ऑलरेडी तिच्या लाईफमध्ये भरपूर झुंज देऊन तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आणि तुम्ही ह्या उगाचच्या टिपण्या तिच्या लाईफवर करताय. काय मिळतं आहे तुम्हाला? पण ही 1% ज्या बायका आहेत ना त्या सगळ्यांकडे जाऊन फक्त निगेटिव्ह बोलत आहे आणि त्यांची लाईफ तिथेच थांबली आहे. मला तुमच्या आयुष्यामधलं असं एक जण दाखवून द्यायची प्रत्येकाच्या लाईफवर जाऊन निगेटिव्ह कमेंट करताय, निगेटिव्ह जे आहेत थॉट्स त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहेत, त्या माणसाची ग्रोथ होताना तुम्ही कधी पाहिली आहे का? तुम्ही अजून पण चान्स आहे तुम्हाला. उगाच दुसऱ्यांच्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी पसरवू नका. आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये अजून काय बेटर करू शकतो याच्यावर लक्ष द्या आणि आपलं आयुष्य अजून छान सुंदर बनवा. चला, आता खूप काही शेअर करून झालेलं आहे. बाकी मला खूप काम आहे, म्हणजे मला पॅकिंग वगैरे करायची आहे, झाडं वगैरे सगळे खाली उतरवून ठेवायचे. 2-4 दिवस पण कुठे जायचं म्हटलं तर बरीच आपल्याला कामं असतात बॅकग्राऊंडला, ती सगळी करून घ्यायची आहेत. व्हिडिओची कामं आहेत महत्त्वाची, म्हणजे ती मला पूर्ण करायची आहेत. चला, आता आय होप तुम्हाला माझ्या भावना समजलेल्या असतील. बाकी जी माझी ऑडियन्स आहे 99% ज्यांना मी माझं म्हणते, तुमचंही मत येऊन नक्की सांगा, कारण ही 1% ज्या बायका आहेत ना त्या रिकाम्या असतात, त्या येऊन ना सगळ्यांना खूप जास्त त्रास देतात. अशा सिच्युएशनमध्ये आपण आपली युनिटी दाखवली पाहिजे, आपला पॉझिटिव्हनेस जो आहे ना तो वर आला पाहिजे आणि आपण निगेटिव्हिटीला जे आहे ना ते दाबून मारलं पाहिजे असं मला वाटतं. चला, असो, मी ट्राय करेल तिकडे गेल्यानंतर काही ना काही एक्स्ट्राचं शेअर करायचं, एकापेक्षा 2 व्हिडिओ बनवण्याचं नक्कीच मी ट्राय करेल, म्हणजे तुम्हालाही माझ्या घरापेक्षा वेगळं काहीतरी बघता येईल. कुठे आम्ही गेलोच तिकडे बाहेर वगैरे तर तिकडचं काहीतरी शूट करेल. सो स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी करा. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. आणि हाईप केल्याशिवाय जाऊ नका. बाय.